नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, बरेच लोक काय करतात, चांगल्या कामासाठी टाळटाळ करतात आणि हे प्रमाण आता सध्याच्या कलियुगामध्ये वाढलेलं आहे। मित्रांनो, पूर्वीच्या काळातले लोक खूप मेहनत घ्यायचे आणि शारीरिक कष्टाची कामं करायचे। आता त्रास नको आहे मित्रांनो आणि इझी कसं मिळेल हे हा फॉर्म्युला आहे। त्याच्यामुळे काय होते, भविष्य अडचणीत जात आहे। पूर्वीच्या लोकांना बघा, कमी पगार असून त्यावेळेस सुखसुविधा साधनं नव्हती मित्रांनो, प्रवासाची साधनं नव्हती, बऱ्याच काही सोयी नव्हत्या, तरी त्या लोकांनी प्रगती केली। आता एवढं असून का होते, आता लाख रुपये पगार मिळाला तरी त्या व्यक्तीला घर करणं शक्य नाही। कारण काय झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे जास्त आणि इन्कमच्या प्रमाणात नाही, अतिशय वेगानं महागाई वाढत आहे मित्रांनो। आपले खर्च पण आपण वाढवलेले आहेत। पूर्वीसारखं कुणीही राहत नाही मित्रांनो। आत्ता प्रत्येकाला सगळ्या सुविधा पाहिजे, त्याच्यामुळे पैसे कुठंच पुरत नाहीत, उरत नाहीत आणि कमी पडत आहेत। त्यासाठी कर्ज घेणे आणि ते कर्ज फेडणे ह्याच्यामध्ये आपला आयुष्याचा वेळ निघून जातो आणि शेवटी वाईट दिवस कधीच बदलत नाही, उलट वाईट दिवस वाढतात मित्रांनो। कर्जबाजारीपणा वाढतो आणि एक दिवस आपल्याला जगण्यासाठी पैसे राहत नाही, असं बऱ्याच लोकांसोबत घडतं आहे। ते घडू नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो। पूर्वीच्या काळामध्ये पेन्शन होती, आता पेन्शन नाही, कुठलं क्षेत्र स्थिर राहिलेलं नाही। त्याचं कारण आहे, काही बदल हे आपल्या हातात नसतात, काही बदल हे आपल्या हातात असतात मित्रांनो। ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याचा आपण विचार पण करू नये, प्लॅनिंग करावं। जसं आपल्याला बघा, टू व्हीलर किंवा फोर व्हीलरला स्टेअरिंग दिले, हँडल दिले टू व्हीलरला, कशासाठी दिले? रस्ता आपल्याला जर सरळ जायचं असेल तर रस्ता सरळ नसतो, तो चढ उतार असतो, खालीवर असतो, वाकडा तिकडा असतो। त्यासाठी आपल्याला स्टेअरिंगचा वापर करून आपल्याला प्रवास करता यावा, सुरक्षित आपल्याला प्रवास करता यावा, हेच उद्दिष्ट आहे। तसंच आहे, बचत केली पाहिजे आणि ती पण LIC ऑफ इंडियामध्ये। बाकीच्या संस्था चुकीच्या आहेत असं मी कधीच म्हणत नाही, परंतु तिथे गॅरंटी नसते, कारण काही संस्था तर ते टिकतील माहीत नाही। बऱ्याच कॉपरेटिव्ह बँका, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात आणि तिथं लोक पैसे का ठेवतात? लालचीपोटी मित्रांनो। कारण लालच ही वाईट आहे आणि हे आपल्या शरीरामध्ये आहे, ते आपणच घालवलं पाहिजे मित्रांनो। बऱ्याच व्यक्तीला व्याज कमी मिळते म्हणून कॉपरेटिव्ह बँकामध्ये FD करतात, SIP मध्ये टाकतात, सोनं चांदी, घर, जागा, जमीन। मित्रांनो, हे जगामध्ये तुमचा फायदा करण्यासाठी कोणी जन्माला आलं आहे का? कदापि नाही मित्रांनो। फक्त आपण कुठं तर कमी पडतो आपल्या विचारात, प्लॅनिंगमध्ये, आणि आपण फसत असतो मित्रांनो। कमवलेला पैसा सर्वप्रथम बचत करावा, नंतर खर्च करावा। आता चुकीच्या मार्गाने पैसे खर्च केले जातात, कमवले तर जातात मेहनत करून, परंतु त्याचं जर प्लॅनिंग नाही केलं तर ते पैसे आपल्याकडे राहत नाहीत आणि पैसे कमवायचं वय पण संपून जातं आणि शेवटी वाईट दिवस 100% येतात, गॅरंटेड येतात मित्रांनो। LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे, आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे। 2 प्रकारचे प्लॅन आहेत। आता बघा, एक 8% व्याज देतो आपण गॅरंटेड 100 वर्षापर्यंत, आणि एक 10% मित्रांनो। पुढची लॉंग टर्म गॅरंटी कुणीच देणार नाही, LIC ऑफ इंडिया देते। ती प्लॅन बंद होत आहेत, लवकरात लवकर घ्या।